गुड इव्हनिंग ध्येय प्रकाशन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण इयत्ता 10वी विषय मराठी पाहणार आहोत. चला पुढे पाहूया. चला बघा, चला बघा, आपल्या मराठीमध्ये भाग एकूण 4 दिलेले आहेत. त्यातला पहिला भागाचा पाहणार आहोत. बघा, एक भाग मध्ये जय जय महाराष्ट्र, जय जय भारत देश हे गीत आपल्याला मंगेश पाडगावकर यांनी सांगितले. परत बोलतो मराठी, तिसरा आजी कुटुंबाचा आगर, उत्तम लक्षण संत काव्य म्हणजे संत रामदास दिलेले संत काव्य दिले ते आपण पाहणार आहोत. नंतर वसंत हृदय चैत्र म्हणजे दुर्गा भाव यांनी लेखकांनी सांगितलेलं आहे. आज आपण एवढे पाठ पाहणार आहोत. पाहूया आज पहिले आपलं जय जय भारत देश हे गीत आपण पाहणार आहोत. चला बघा, पहिलाच आपली कविता आहे जय जय भारत देशा. तर हे कविता बघा, प्रतियश कवी वृत्तबद्ध रचना शब्द प्रभुत्व कविता त्यांचे काव्याचे आहे वैशिष्ट्य आहेत. तर त्यांचे दहाला नृत्य, जिप्सी, छोरी, उत्सव, विदुषक, सलाम, गजल, भटके पक्षी, बोलगाणी, कविता हे काय कविता संग्रह आहेत त्यांचे. परत संत मिळावे आणि संत कबीर आणि संत तुलसीदास यांचे काव्याचे भानुवादन आहे. तसेच बोरगाण्याची कविता व संगीत आहे ते काय महत्वपूर्ण संपादन आहेत. पण निंबोनीच्या झाडामागे ही ललित संगीत काय भोलानाथ, बबलगम, चांदोमामा हे काय बालगीत संग्रह इत्यादी लेखक काय त्यांचे प्रसिद्ध आहेत. पण वात्रटी काही संग्रह ते काय वाढीनीय व्यक्तिमत्वाचे आणखी एक पैलू दाखवणारा तो आहे. आता बघा, प्रश्न आपण देशप्रेम आणि एकात्मता यांचा आविष्कार झालेला हा कवितेत आपल्याला दिसणार आहे. चला आपण कविता वाचूया. ते पहिल्यांदा, तू नाण्या जगाशी आशा, जय जय भारत देशा, तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदाची वाणी, मातीमधून तुझ्या जन्मल्या नररत्नाच्या खाणी, जय युगधराचा देशा, जय नव सूर्याचा देशा, तू नव्या जगाशी आशा, जय जय हे भारत देशा, बळापुढे व छळापुढे नचे येथे वाकल्या माना, अन्याला भरे कापरे बघुनी शूर अभिमाना, जय आत्मशक्तीचा देशा, जय त्याग शक्तीचा देशा, तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा, श्रमातून पिकलेली शेते पहा डोलती धुंद, घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद, जय हरित क्रांतीच्या देशा, जय विश्व शांतीच्या देशा, तू नव्या जगाशी आशा, जय जय भारत देशा, पहा झोपड्या कंगालाच्या थराल्या, भोवतालच्या अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाल मशाली, जय लोकशक्तीच्या देशा, जय दलित मुक्तीचा देशा, तू नव्या जगाशी आशा, जय जय भारत देशा, जय जय भारत देशा. तर बघा, आपल्या देशभक्तीचा प्रेम ह्या कवितेतून सांगितलं गेलं आहे. आपण बघूया. आता तो एक जगाची काय आशा आहे, आपला भारत हा काय नव्या जगाची आशा आहे. त्यात तपोवनातून तुझ्या उजळती उपनिषदाची म्हणजे तपोता म्हणजे ते आपण काय ते उपनिषदाची काय वाणी उजळली गेली आहे. मातीमधून तुझ्या जन्मल्या न रत्नाच्या खुल्या, त्या मातीमधून काय जन्मले गेले आहेत न रत्नाच्या खाली, तिथनं काय झालेलं आहे जन्म घेतला आहे. परत जय युगधराच्या देशा, तू नवसूर्याचा देश. तर आपला भारत देश हा युग धऱ्याचा देश आहे आणि नवसूर्याचा हे देश आहे. तर तू नव्या काय जगाची आशा, जय जय भारत देशा. तर बळापुढे आणि छळापुढे ते काय त्यांच्या मान वाकले गेले आहेत. अन्याला भरे कापरे बघून शूर अभिमान म्हणजे ते अन्याचे कापरे पाहून त्याचे काय एकदम शूर अभिमान ते बघतील. आता जय आत्मशक्तीचा देश आणि त्या भक्तीचा देश आहे. म्हणजे भारत हा आपला आत्मशक्तीचा पण असून काय त्याच भक्तीचा पण देश आहे. तर तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देश असं त्यांनी सांगितलंय. आता जे तुम्ही शेतामध्ये श्रम केलंय म्हणजे कष्ट केले त्या पिकावर काय पिकं काय एकदम पिकली आणि ती कशी आहेत धुंद गतीमध्ये काय झाले आहे ते डुलत गेलेले आहेत. आता घामाच्या थेंबातून सांडे हृदयाचे आनंद म्हणजे घामाच्या थेंबातून जे सांडलेले आहे जंगल ते काय आहे हृदयातील आनंद. आणि हा आपला भारत हरित क्रांतीचा देश असून विश्व शांतीचाही देश आहे. तो नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. आता पहा झोपड्या कंगालाच्या थरल्या भोवतालशी, अंधारात जाळीत उठल्या चळखत लाख मशाली म्हणजे झोपड्या कंगाचे काय एकदम थरथरल्या भोवताल ते काय केले आहे अंधारात जाळीत काय मशालती
उठल्या गेलेल्या आहेत. सॉरी, मशरे काय झळकत लाखचक्रामध्ये काय उजळल्या गेलेल्या आहेत. तर बघा, आपला भारत हा लोकशक्तीचा देश आणि दलित मुक्तीचाही देश मानला गेला आहे. तर तू नव्या जगाची आशा जय जय भारत देशामध्ये. बघा, ही कविता आपल्याला मंगेश पाडगावकर यांनी सांगितली. छान कविता आहे, देशभक्तीवर आपल्या. चला पुढे पाहूया. कविताचं साध्य तुम्ही सॉल्व्ह करायचंय. पुढचं आहे पाटे बोलतो मराठी. बघा, थोडक्यात आपण पाहणार आहोत लेखकांचे. निलिमा मुंडे यांनी आपल्याला काय बोलतो मराठी यांनी सांगितलं आहे. हा पाठ थोडक्यात पाहणार बघा त्यांचा. मराठी भाषा विषयाच्या प्राध्यापिका, भाषा तज्ञ आणि त्या लेखिका आहेत. कोण आहेत ह्या? डॉक्टर निलिमा मुंडे. त्यांची अक्षराचा देव, निरागस हे बाल साहित्य, देश जगण्याचा, रंगाचा थवा, ललित संग्रह, लेखक संग्रह, भाष प्रकाश, भाषामान, शब्दाची पहाट, भाषाविषयक लेखक संग्रह इत्यादी 35 पुस्तके प्रकाशित केले गेलेले आहेत त्यांचे. पण 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनात त्यांच्या काय ते अध्यक्ष होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संमेलना या 2011 ते 12 सालच्या दिवाळी अंकापासून मुख्य संपादक म्हणून काम त्यांनी केले आहे. आता मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगी विनोदाची निर्मिती कशी होते याचे वर्णन आपण हे प्रस्तुत पाठात आले गेलेले आहे. तर उत्पत्ती कोशात शब्दाची उत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन काय असते माहिती कळते, आनंदही मिळतो आणि आपल्या जीवनात भाषेला काय महत्व दिल्याचा मनातल्या भावभावनाचे काय सूक्ष्म अर्थ सौंदर्य उलगडण्यास मदत होत असते. हे पाठातून त्याने स्पष्ट केले आहे. आपण पाठ पाहूया. चला बघा, परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. बघा, चला आता बायको म्हणजे नवरा बायको मधला संवाद हा आपण पाहूया. बायको, तुम्हाला मी उत्तप्पा बनवून देऊ का? नवरा, नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार, असं नवरा बायकोला म्हणतो. बघा, आता इथे विनोदी निर्माण झाला आहे, कारण बनवणे ही क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्याला स्वयंपाकघरातून नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजीला फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियासाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. बघा, पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात. मराठीत बनवणे म्हणजेच फसवणे होय. तर हा असा अर्थ खरं तर हा काय रूढ आहे. त्यामुळे माणसांचा माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार हा विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही. आता बघा पुढे. तर मराठी रंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची काय श्रीमंती आहे. मराठीत मारणे हे क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे. गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी. मारणे म्हणजेच काय तर मार देणे हा अर्थ यात कोठेही आलेला नाही. हीच तर भाषेची आपली गंमत असते. तर बघा, शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार हे देखील भाषेची काही एकदम खास शैली असते. तर खस्ता खाणे म्हणजेच काय, खस्ता हा खाद्यपदार्थ नाहीये, माहित आहे ना. तसंच कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धविषयीच्या बातम्यामध्येच असतो. कंठस्नान घालणे म्हणजेच गळ्या खालून काय अंघोळ घालणे असा शब्दाचा अर्थ नाही. असा शब्दाचा अर्थ नाही. तर खांद्याला खांदा लावणे म्हणजेच बघा कोणसा सहकार्य करणे, आणि खांदा देणे म्हणजेच काय प्रेताला खांदा देणे. यातला फरक आपल्याला लक्षात घ्यायला हवा तो. आता एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरण्याचा अर्थाच अनर्थ होतो. अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील, पण त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय आपल्याला करायला हवी. अक्कलवान म्हणजेच हुशार, पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहित नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला तेव्हा कळत नाही. तर क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहित नसले तरी देखील अर्थाचा काय होतं गोंधळ उडतो. उदाहरण बघा,
अंगाला लावणे म्हणजेच आणि अंगावर घेणे म्हणजे तिला हसणे, पावसात तिची चेष्टा करणे याचा अर्थी. आता तिच्याशी हसणे हे सहजपणे हसणे, यात काय प्रत्यय हा महत्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये वाहण्यावर प्रत्ययांची काय जागा अनेकदा काय असते चुकलेली असते. उदाहरण, तुझी मदत करणे त्याऐवजी तुला मदत करणे हवे, हे त्याचे धन्यवाद किंवा त्याऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. आता भाषेमध्ये अनेक शब्द काय येतात सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपण ही संगणकाशी अनेक नवे काही इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात आपण केले जातो. पण मराठीत आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषेमधले शब्द आपले मानले आहेत. टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसतानाही इतर भाषेमधले शब्द तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो, त्याची मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का? पुढे पहा. बघा, तर भाषेची गंमत जाणण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दाची उत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. मोरंबा या शब्दातल्या मोरा व मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजेच काय साखरेची, म्हणजेच बघा जुन्या काळी साखर मॉरिशवरून यायची म्हणून मोरस. काय संबंध, तिथला संबंध आहे साखरेशी. तर शब्दाची पाळीमुळे किती तोरण पसरले असे यातून आपल्याला कळत असते. तर कदर करणे असे आपण म्हणतो, पण वाक्प्रचारामध्ये कदर हा अरबी शब्दापासून कदर म्हणजेच काय गुणांची पारख हा शब्द आपण घेतला आहे. शब्दाच्या मुळाकडे गेलो की आपल्याला चुकाही होत नाही. उदाहरण, अनुसया असे नाव नसून ते अनुसूया असं आहे. अन अधिक असूया हा त्याचे काय संधी आहे. मनात असूया म्हणजे मत्सर नसेल अशी ती काय अनुसार हे कळलं शब्द मनात काय होतं पक्का रुजून जातो. तसेच जराचा जर हे संस्कृत मधील शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने उच्चार दंतमुलीये वार्धक्याने विकल झालेला. यातील जचे उच्चार तालव्य म्हणजे जय आहेत. तर थोडे तर जरा कलापटू या शब्दातील जचे उच्चार काय दंतमूल्य आहेत. आता दंतमूल्य म्हणजे काय, ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरचा दाताच्या मुळाला स्पर्श होत असतो तो ध्वनी. उच्चारावरही अर्थ अवलंबून आपला असतो. जसे आपला उच्चार कसा स्पष्ट जर पुढचा शब्द माणसाला करतो, आपला उच्चार काही वेळेस काही ना हे कळत नाही, म्हणून बोलताना व्यवस्थित बोलायचं. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो या साऱ्यात महत्व असते. पण सुतकताई हा शब्द सुतकताई असं लिहायचं कसे वाटेल, बघा सुतकताईशिवाय असा शब्द लिहायचं कसे वाटेल. तर अक्षरश हा शब्द लिहिताना अक्षरशः असं कोण मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का. तर बघा अक्षर तर हा शब्द लिहिला आपण अक्षरशः असंही लिहितो आणि असं लिहितो. म्हणजे मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का. तर नाही, अक्षरशः हा शब्द कसा आपण असाच लिहिला जातो. तर पुढे बघा पुराणातील वांगी पुराणात हा मुलीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणामध्ये वांग्याच्या संबंधित काही गोष्टी आल्या आहेत. हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. तिथे मूळ मन होती. पुराणातील वांगी पुराणात वांगी म्हणजे काय, उदाहरणे वांगी झाली वांगी. आपण शोधत राहिलो वांगी विषयीच्या गोष्टी, अशी फजिती आपली होते. आता काय वेळा दोन शब्द रुपये सारखे असतात पण त्याचे काय ते चकवतात. उदाहरणार्थ राजाचे कलेवर प्रेम होते. आता आभ्यासस्थळीकडे एक कलेवर पडले होते. बघा एकच शब्द आहे पण दोन रूप आहेत त्याचे.
आता कलेवर, कलेवर म्हणजे काय, कला ही मुलगी पण असू शकते. आता आबासाहेब कलेला एक कलेवर पडले होते, कलेवर त्या साईडला ते पडले होते. कलेवर हे एकच शब्दरूपी आहे का नाही, पण काय त्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे मानले जातात. तर पुढे बघा, येथे पहिल्या वाक्यात बघा, कलेवर हा शब्दरूप म्हणजे कला, कला हे काय सप्तमी विभक्तीचे रूप आहे. आणि दुसऱ्या वाक्यात कलेवर हा नाम असून शवासा आहे. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचे असेल तर भाषेतील अशी शक्तिशाली आपल्याला ती जाणून घ्यायला आणि भाषेचा योग्य सन्मान राखायला आपल्याला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे, पण भाव जीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला काय आधार दिला गेला आहे. जसे आपले खास जिव्हाळ्याचे काय नाते असायला हवे आणि तिचे ज्ञान हे आपण मिळायला आपल्याला हवे. आता आपली भाषा हवेसारखी आपल्या आतबाहेर असते, तिच्या जीवनातील महत्वाचे स्थान हे कायम आपण ठेवायला हवे. उदाहरणार्थ, आता पाऊस पडत आहे, पाऊस पडणे हे घटनेविषयी दोन वाक्यातून काय अशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते. पहा, पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वन महोत्सवाला काय दिली, दाद दिली. आता सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मोरणीवरती काय बेटावर पाणी पडले. असे अनेक वाक्य तयार करता येते, पण त्यातून भाव फुलत भाषा असे आपल्या काय मनातले सुशोभाने सांगायला मदत करत असते. त्यामुळे असे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटाचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून आपल्याला चालणार नाही. तर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे कोणी, सुरेश भटाचे काय खऱ्या अर्थाने ते आपल्याला ते पात्र हे ठरू शकते. त्यामुळे आपण शब्द वापरतात मराठीला दोन शब्दरूपे असतात, पण योग्य ते शब्दरूपे आपण तिथे वापरायला हवी. पुढचं पाहूया बघा, पाठावरील स्वाध्याय कृती करायचे, काय तुम्ही सॉल्व्ह करायचे. पुढे पाहूया तिसरा पाठ, आजी कुटुंबाचा आघळ. बघा, महेंद्र कदम 1972 थोडीशी आपण त्याची परिचय करून घेऊया. बघा, मराठी अभ्यासक आणि लेखक त्यांच्या मराठीचे वर्णनात्मक भाषा विज्ञान कवितेची शैली हे भाषाविषयक पुस्तके, कादंबरी, सार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान समीक्षेची पुस्तके, धुळपावला व ही कादंबरी, मेघवृष्टी, अभ्यासाच्या विविध दिशा संपादन, तो भेटतो त्याची गोष्ट, हा कथासंग्रह पुस्तके इत्यादी त्यांची काय प्रसिद्ध आहेत. कवितेची शैली या पुस्तकात 2007 साली महाराष्ट्र शासनाचा काय दादोबा पांडुरंग पुरस्कार त्यांनी मिळवला गेला. आता ग्रामीण संस्कृतीला कुटुंब पद्धतीचे अनुभव दर्शना पाठातून आपल्याला घडते. मानवी नातेसंबंध, त्यांची सुरक्षितता, त्यांचे परस्परावलंबन आणि सगळ्याचा आधार असणारे कुटुंब प्रमुख आजी. आजी म्हणजेच काय जणू कुटुंबाच्या आघळ आहे. आता ग्रामीण घराची रचना, ग्रामीण जीवनशैली या पाठावर काय प्रकाश टाकला आहे. कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे. त्या काळातील मुलांचे खेळ आणि त्यांना मिळणारा रानमेवा, अलीकडे काळात दुर्मिळ झालेल्या गोष्टींचे काय वर्णन आपल्याला पाठात बघायला भेटणार आहे. तर बघा, ग्राम संस्कृती भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्राम संस्कृतीचे महत्व काय ह्या पाठातून आपल्याला संदेश दिलेला आहे. आपण पाठाला सुरुवात करूया. बघा, चला. माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने काय राबलेल्या त्वचेची, नवऱ्या माग सगळा संसार गळ्यात पडून तिसऱ्या आमच्या पिढ्यासाठी हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात हात 70 ओलांडली तरी काठी मिळाली नव्हती. म्हणजे ती आजी 5.5 फूट उंचीची आणि रंगाने एकदम गोरी, उन्हा पावसाने आपल्या तिची त्वचा आणि नवऱ्यासोबत काय आपला संसार काय पडून तिने तिसऱ्या पिढ्या काय हुकूमत गाजवणारी आमची आजी काय अजून म्हणजे काठीवर सुद्धा आली नव्हती. 70 ओलांडले म्हणजे 70 हे काय वय ओलांडले तरी तिने काय हातात आपल्या काठी तिने घेतली होती. दात सगळे शाबूत होते, एकदम दात मज पण मोत्यासारखं काय तिचे ते चमकत होते. डोक्यात एकही केस तिचा काळा नव्हता, डोक्यात तिचा केस काळा नव्हता, पण सगळे पांढरे. विशाल कान, धारदार नाक, चेहरा सुरकुत्या पडून तरुपांच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची
हे असे ठेवून हे आजीचं थोडस आपल्याला वर्णन सांगितलं आहे. ताटकणा, पायात चुऱ्या वाहण्याच्या नाल्याच्या वाहना, अंगात चोळी, हिरवं व लाल अशी 2 रंगाची नऊवारी, झरकत इरकल लुगडी, कपाळावरच गोंद दिसून नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का, आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब काय गुण्या गोविंदाने नांदत होते. बघा आता आमच्या घरी एक गावरान गाय होती, तिला आम्ही कपिली म्हणायचो. एका वेताला 1 खोंड तर नक्कीच द्यायची, त्यामुळे दावणीला कायम कपिलीची बैल असायची. तर कपिली दूध भरपूर द्यायची, पण आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्याकडे. गायीने पाना सोडला की वासरू काय आखळायचा, चरवतीच्या दुधाच्या धाराचा संगीत ऐकत चरवी भरण्याची काय करायचा वाट बघत बसायचा. पण चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं आणि ग्लास घेऊन काय लाईनीत उभं राहायचं. तिथेच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि उबदार दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं. तेथून संपून घरात जायचं आणि राहिलेली अर्धी चरवी घरात आली की म्हातारी धारजट्ट सोप्यात अवताराचे तिथे बसून राहायची. हातातली माळेच्या एकक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची, कारण एकच माझ्या आईने धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहाराती द्यायची. बघा आता काय त्यांच्या घरी काय गावरान म्हणजे कपिली नावाची गाय होती. ती काय डावणीला कायम कपिलचं काय असते बैल तिथे असायचा, पण कपिलाही काय करायची दूध भरपूर द्यायची. आणि त्यांचे वडील आणि काका करायचे धार निघाले की मुलं काय करायची ग्लास घेऊन काय त्यांचा मोर्चा कुठं म्हणजे गोठ्याकडे तर निघत असत आणि गायण्यामध्ये पाहणं दूध सोडलं की वास काय आखळायचे आणि काय चरवीतलं दूध जोपर्यंत भरलं तोपर्यंत वासराचं वाट बघत बसायचं. आणि चरवी भरली की पुन्हा काय करायचं वासरू ते सोडायचं आणि ग्लास घेऊन काय करायचे ते लाईनीत उभा राहत असत. तिथे मग काय धोरश ना काय आमच्या तिथले धोरश काय त्यांच्या दुधात म्हणजे ग्लासात द्यायचे दूध आणि ते मिशी येईपर्यंत ते प्यायचे आणि उरलेले दूध अर्धे चरवी ते काय करायचे घरात घेऊन जायचे. मात्र काय त्या सोप्यात जाऊन तिथे बसायची आणि हातातली माळची एक म्हणजे जपमाळ ते करतात ती ओळख काहीतरी म्हणजे पुटपुट म्हणजे काहीतरी बोलत असत. कारण एकच माझ्या आईने धाकटे चुलते चहा म्हणजेच त्यांची आई आणि त्यांची चुलती म्हणजेच काकी आणि चहा करून पिऊ नये म्हणून सक्त ती करायची पहारामध्ये लक्ष द्यायची. आता 4 घरच्या 4 मुलांना 4 घरच्या 4 सुनांना नांदायला आल्या, पण त्यांच्या कोणाचा भरोसा द्यायचा, कोण कोणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही. म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळावं काय आजीचा कटाश असायचा. आजी तिथे बसायचं आणखी एक कारण होतं, आमची आई थोरली होती, आपण बसून जाणं काम लावायची. खरं तर आजीने सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कोणी किती दिवस भाकरी करायच्या, कोणी किती दिवस धुणं धुवायचं, कालवण कोणी करायचं, भांडी कोणी घासायची, हे सगळं ठरलेलं असायचं. आणि आठवड्यात प्रत्येकीची कामं रोटेश प्रमाणे बदलत जायचे. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचं काय फार कटाश असायचा. येत नसेल तर तिला ते शिकवायचं आणि कामातून कुणाची सुटका नसायची. भाकरी करपल्या की करण्याला काय लाखोली सरपण नीट नसलं की काय गड्यांची फजिती. स्वयंपाक झाला की आधी आमची बाळगोपाळांची रांगच बसायची. आजी पुढे सरकायची आणि आई जेवायला वाढायची. बघितले दिले तर बघा तर 4 घरच्या ह्या 4 सुना तिथे नांदत होत्या. कोणावर भरोसा म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा आजीचं नव्हतं. म्हणून कोणी आपल्या लेकराला दूध जास्त देईल, कोणी कमी देईल असं त्यांच्यावर काय भरोसा नव्हता. म्हणून ते आजी मुलांना काय गोठ्यातच दूध मिळण्याचा त्यांचा कटाश होता. पण आजी तिथे बसायचं एक कारण होतं की आमची आई काय होती थोरली होती, म्हणजे त्यांच्या मुलांची आई काय होती थोरली होती. आपण बसून जावं काम करायचं म्हणजे थोरली बसणं आणि जर काय बारक्यांना काम चालणं हे आजीने काय पडत होतं. मग त्याने आजीने काय केलं सगळ्यांना काम आपल्या वाटणी
नाव वाटणी करून दिला, कुणी धुणं कुणी भांडी, कधी काय कोणत्या आठवड्यात काय काम करायचं, आणि ते बरोबर रोटेश प्रमाणे ते चालू होतं. पण कोणाला काही येत नसेल तर ते शिकायचं. म्हणून असं आजी सांगितलं, मला कामातून कोणाची काय तिथे सुटका नसायची. भाकरी करपल्या की करणारीला लाखोली, आणि स्वयंपाक काय नीट नसलं की गडाची गायची फजिती असायची. आता स्वयंपाक झाले की कधी आमची काय बाळगोपाळांची पंगत म्हणजे लहान मुलांची गप्पत बसायचे. आजी पुढे सरकायची आणि आई काय जेवण वाढायचे. पुढे पाहूया. किंवा कोणी काठी पण वाढताना आजी काय जागता पहारा ठेवायची. धपाटे घालून घालून खाऊन घालायचं. कोणाला खरकट ठेवून द्यायचं नाही. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायला 10च्या दरम्यान पोरांना शाळेत पिटवून दुपारच्या कामाचं काय नियोजन करून मग आजी स्वारी काय ढांधळत येणार, बसता असतं ती झोपी जात असत. तर पण झोप भारी असावं. कुठंही खुट्ट झाले की आजी काय टट जागायची, म्हणजे कुठं काही आवाज आला ती पटकन जागायची. कानोसा घेऊन पुन्हा डोळ्या झाकणार झोप होत होता. गल्लीतल्या बायका जमल्या की वाकड काय शिवायचा असो किंवा शेंगा फोडायच्या असे की धान्य निवडायचं असो, सगळे निर्णय करायच्या, एकमेकींचे काम करायचे आणि गल्लीतल्या बायका येतानाच काम घेऊन यायच्या. पण गप्पा व्हायच्या, सासूरवास जायचा आणि सगळ्यांची चर्चा होत असत. आता आमची ढाळच म्हणजे गावचा वर्तमानपत्र होतं आणि आजी काय त्यांची संपादक होती. तर सगळ्या बातम्या तिथं यायच्या आणि त्यांची शहानिशा व्हायच्या आणि मग त्या गावावर त्या जायच्या. कडूस पडायच्या आधी मैफिल काय करायची, मोडायची. माणसाची वेळ झाली की म्हाताऱ्यांची काय करायची, ढाळत सुटायची. पण माणसं ढाळतच बसायची. रात्री 8च्या दरम्यान ढाळतचा दरवाजा लागलाच की एकदा आगळं टाकली, म्हणजे ढाळचा दरवाजा तिथे दाखवलाय त्यांनी आपल्याला. आता वाडा शांत व्हायचा आणि ही आगळ दरवाजाला काय लावणं, ती कारणं म्हणजेच काय आमच्यासाठी दिव्य. दरवाजा लागला की आणि एकदा आतनं दागलं टाकली की वाडा शांत व्हायचा आणि आगळ दरवाजाला काय लावणं किंवा ती कारणं म्हणजे काय आमच्यासाठी दिव्य ते असायचं. आणि मुळातच ही 6 फुटाची लांब आणि 1.5 फूट रुंद अशी सांगायची आगळ ही भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालून दरवाजा उघडणार, तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यात कडीला हात घालून ती बाहेर ओढणं ही समोरच्या भिंतीतल्या काय देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. पण आगळ म्हणजेच काय दरवाजाच. पर्यायाने वाड्याचा भरभक्कम संरक्षक कवच होता. दुपारी एकदा आगळ टाकली की उन्हाच्या सुट्टीचा आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची. तसाच रात्रीच त्या आगळीचा आधारे काय तितकाच त्यांना वाटत होता. आता भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथे ढाळजत पडून सोप्यात कुठेही आम्हा भेटे की ते खेळ खेळायचो. चिंचोके, गंजंग, खापराच्या फिंगऱ्या, जिबल्या, चुळमुळ, मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ तिथे खेळायचे. तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विटी दांडू, भोवरा बनवीत बसायचं. भिंगरा बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं. मधूनच हुक्की आली की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापऱ्याला काय करायचे, ते घासायचे. खापरे कसं त्या खापऱ्याला काय ते घासायची. तरवाड्याच्या बाहेर शेंगाला छिद्र काढून बाबळी काट्यात ओढायच्या. बाबळी असे म्हणजे तरवाड्याचं आहे ते काय वाळू घेतली त्यामध्ये काय बाबळी घुसवायची म्हणजे झोपायची. आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या. भिंगरा बनवायच्या. ज्वारीच्या ताटाच्या बैलगाड्या बनवायच्या. तालीमीतली लाल माती आणून बैल बनवायची. कधी गोल गोटे आणून तर कधी ते घडत बसायचे आणि त्यांच्या छान छान गोलगोट्या तिथे बनवायच्या. मग सगळ्यांचा डोळा चुकून हळूच चटकी मारायची, गोट्या खेळायला निघून जायचं. तिथे पुरीचा डाव रंगायचा आणि त्यांच्या खेळायची संधी मिळायची नाही. पण पोरं माकडासारखं वाड्याच्या पारवेला काय ते लोंबकळत असे.
घंटी वाजून म्हाताऱ्याची झोपमोड करायची. एखादा भर दुपारी तिथूनच मोरच्या विहिरीकडे काय करायचा, वळायचं, मन सोक्त पोवायचं. शिवा पाणी खेळायचं, मुटकं टाकून पाणी उडवायची, शर्यत लागायची. कंटाळा आला की ओल्या अंगाने काय तिथेच मातीत कवायचं, लोळत पडायचं. चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या मारायच्या. थकून घरी जायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. लाल डोळे, पांढरे पडलेले अंग बघून आजीचं बोलणं काय खायचं. असं सगळे निसर्ग दत्त वातावरणात बालपण आकारत होते. गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे, कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचेचा तोरा, उंबरून ढाळ, कातड्यावर भाजलेली कणस, गहू, ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तांबडी शेण्या, कलिंगड, शेंदाड, करडीची पात्राची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताट, कवंट, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्यांची उकड, हुलग्याचा माडंग, असा सगळं रान्या काय पोटात त्यांच्या जात होता. आम्ही भांडत होतो, भांडण होतो, पण पुन्हा एकत्र खेळत होतो. तर ढाळाचं ते आजीच्या धाकात अभ्यास करतच होतो, पण आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही काय तिथे मोठे होतो. तर अशाप्रमाणे आपल्याला आजी काय कुटुंबाचा आगा म्हणजे आजीचं किती लक्ष काय वगैरे सगळं या पाठामध्ये आपल्याला छान पद्धतीने आपल्याला त्यांनी सांगितलं गेलं आहे. महेंद्र कदम यांनी आपल्याला छान पाठ सांगितला आहे. आजीचं वर्णन आम्हाला थोडंफार सांगितलं. चला पुढचा पाठ बघूया. पाठावरील स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये सॉल्व्ह करायचा आहे. बघा चौथा पाठ आहे आपला. संत रामदासांनी दिलेलं एक काव्य ते वाचूया आपण आणि पण त्यांचा परिचय करून घेऊया. संत कवी संत रामदासाच्या काव्याचं काही ठळक वैशिष्ट्य म्हणजेच त्यातील सामाजिक जाणीव व समाजाच्या नैतिक व आध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरूकता आणि अतिव तळमळ संत रामदास यांच्या काव्यात ते आढळते. आध्यात्मिक विचारांचे प्रतिपादन करणारे टीकग्रंथ, स्फुट प्रकरणे, आख्यान काव्ये, करुणाष्टके, उपदेशपर रचना, अभंग, पदे, भूपाळ्या, आरत्या, स्तोत्रे असे विविध प्रकारचे वाड्मय त्यांनी काय निर्माण केलेले आहेत. पण दासबोध ही त्यांची काय संपूर्ण स्वातंत्र्य कृती असून त्यातून व्यासंग चिंतन समाजाचे जनरीतीचे त्यांनी काय केलेले सूक्ष्म अवलोकन प्रत्ययाला देते. मानाचे श्लोक व त्यांचे अत्यंत लोकप्रिय आणि सर्वतोमुखी असणारे काव्य आहे. संत रामदासांनी या दर्शनात आदर्श व्यक्तीची लक्षणे आपल्याला सांगितले गेलेले आहेत. आदर्श व्यक्तीची संकल्पना स्पष्ट करताना त्यांचे काय करावे काय करू नये याबाबत त्यांनी मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. सत्याचा मार्ग स्वीकारावा, विवेकाने वागावे, कीर्ती वाढवावी असे संदेश ह्या रचनेतून आपल्याला संत रामदासांनी दिले आहे. बघा ते एकदा आपण वाचूया. श्रोते हवे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे गुण सर्वज्ञपणाची. वाट पुसले विना जाऊ नये, फळ ओळखले विना खाऊ नये. पडली वस्तू घेऊ नये एकाएकी, जणे अर्जावर तोडू नये, पापद्रव्य जोडू नये. पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी, तोडासळी भांडू नये, वाचायसी तोडू नये. सत्संग खंडू नये अंतर्यामी, आळसे सुख मानू नये, झाडी मनास आणू नये. शोधल्या विना करू नये कार्य काही, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. पै झोड घालू नये काही केल्या, कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. परपीडा करू नये, विश्वासघात. व्यापकना सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणाशी. सत्य मार्गे सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये. कदाचित अभिमान घेऊ येणे असत्याचा, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्त वाढवावी, विवेक रूढ धरावी, वाट सत्याची. मग रामदासांनी म्हणते आपण कोणत्या गोष्टी कराव्या कोणत्या गोष्टी नको हे आपल्याला ह्या रचनेचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं. आता श्रोते व्हायचे पण ते सावधान, कोणाला त्यांचे काय उत्तम गुण जेणेकरून बाणे खुले काय ते सर्वज्ञपणाचे असायचे. आता वाट पुसल्याशिवाय काय जायचं नाही तर, आणि फळ ओळखल्याशिवाय ते खायचं नाही. पडली वस्तू काय
घेऊ नये, एखादी कोणाची वस्तू पडली असेल ती घेऊ नये असे त्यांनी सांगितलं आहे. ज्यांनी अर्जावर तोडू नये, तर ज्यांनी अर्ज आहे तर काय तोडायचं नाहीये. आणि पापद्रव्य म्हणजे जे पाप आहे ते पापद्रव्य हे आपल्याला जोडायचे नाही. पुण्य मार्ग म्हणजे आपण जे पुण्य मार्ग करतोय ते सोडायचे नाही कधीही कदा काळी. तोडाशी भांडू नये म्हणजे कोणाशी भांडू नये, वाचायशी तोंडू नये, कोणाच्या वाचायशी म्हणजे शिवाय वगैरे वाचायचे नाही. सतसंग खंडू नये अंतर्यामी. सतसंग म्हणजे काय, संत संघाचे संघ आहे ते अजिबात खंडून देऊ नये, ते अंतर्यामी राहावे. आळसे सुख मागू नये म्हणजे आळस सुख हे काय मागायचं नाही, तर चाडी माणसं मनात आणू नये. चाडी म्हणजे आळस मनात आणू नये, शोधल्या विना ते करू नये म्हणजे कोणतेही कार्य शोधल्याशिवाय करायचं नाही असं त्यांनी सांगितले. सभेमध्ये लाजायचं नाही, बाळशपणे तिथे बोलायचं नाही, पण झोड घालून तिथे जायचं नाही, काही केले विना म्हणजे काही गोष्टी तिथे करायच्या नाही. कोणाचा उपकार घ्यायचा नाही, घेतलं तरी तिथे उपकार कोणाचा येतो तिथे राखून ठेवायचं नाही. परपीडा करून करायचे नाही, ते विश्वासात घ्यायचे. व्यापकपणा तिथे सांडून द्यायचे नाही, परधन खाऊन देऊ नये, आपले वजन कोणालाही द्यायचे नाही. सत्य मार्ग सोडायचा नसतो, असत्य पण ते जाऊ नये, असत्य गोष्टीकडे काय आपण वळून द्यायचं नाही. कधी अभिमान घेऊ नये, असत्याचा अभिमान तिथे कधीच घ्यायचा नाही. अपकीर्ती तिथे सांडावी, सकीर्ती वडवावी म्हणजे अपकीर्ती काय करायची तिथे सांडून द्यायची आणि सत्कीर्ती तिथे आपल्याला वाढवायची. विवेकी दृढ ठरावी आणि वाट ही काय करायची सत्याची धरावी. आणि रामदासांनी आपल्याला छानपणे सांगितलं गेलेलं आहे. सत्याचा मार्ग स्वीकारायचा आणि असत्याचा मार्ग कधीही धरू नये असं त्यांनी आपल्या कवितेतून सांगितलं आहे. पुढे पाहूया. पाठावर छोटासा अध्याय तुम्ही वहीमध्ये सोडवायचा आहे. बघा, पाचचा पाठ आहे आपला वसंत हृदय चित्र. बघा, दुर्गा भागवत 1910 ते 2002 मध्ये त्यांचे चाललेले आहे. त्यांचा छोटासा परिचय आपण मग घेऊया, समजून बघूया. लोकसाहित्य, समाजशास्त्र, बौद्ध वाङ्मय या अभ्यासक, ललित लेखिका, गाढा व्यासंग, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, भावात्मकता, चिंतनशीलता, संवेदन प्रधान भाषा ही त्यांची काही लेखनाची वैशिष्ट्य होत. ऋतुचक्र, व्यासपर्व आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पैस व दुर्गाबाईच्या ललित लेखनाची काही शिखरे होत. पण लोकसाहित्याची रूपरेखा, लोकसाहित्य या विषयातील ग्रंथ राजाराम शास्त्रीची भागवत, व्यक्ती आणि वाङ्मय, केतकरी, कादंबरी हे त्यांचे काही महत्वपूर्ण ग्रंथ आहेत. सिद्धार्थ जातकर च्या 7 खंडाचे काही अनुवाद हे दुर्गाबाईंचे काही बहुमूल्य कार्य आहे. आता प्रत्येक ऋतूचा आपला स्वभाव असतो. हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपातून प्रतिबिंबित होतो. या पाठातून वसंत ऋतूतील चैत्राचे काय म्हणून दर्शन घडते. वसंत ऋतूची चाहूलच काय खरी मनोहारी आहे. त्यातून चैत्रातील निसर्ग अनुभवणे हा स्वतः काय अनुभव, निसर्गातील घटकाचे सूक्ष्म निरीक्षण आणि तिथे शब्द मांडण्याचे लेखिकाने कसब यामुळे काय वसंत हृदय चित्र हे हुबेहूब डोळ्यासमोर आपल्याला उभं राहते. बघा, पाहूया आपण पुढचं पाठ. फाल्गुन, चैत्र, वैशाख हे 3 महिने काय वसंताच्या पुष्प मुद्रेचे चिन्ह झाले असे महिने आहेत. आता एक दुसरा मिसाल आहे, तरी पण चैत्र हा खरं काय वसंत आत्मा आहे, मधुमास आहे. आणि ऋतुराजाचे काय मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वराने सुंदर रीतीने वर्णलेले आहे. बघा, जैसे ऋतुपतीचे द्वारा वनश्री निरंतरा वळगे पळभार लावणेसे. आता बघा, ऋतुपतीच्या द्वारे वनश्रीचे म्हणजेच नवपल्लवाने काय गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षाचे दर्शन, हे दर्शन फाल्गुनातच घडते. मधुमासचे वैशिष्ट्य कशातच आहे, हे या महिन्यात सारे सौंदर्यातच आहे. पण फळाचे काय रूप दृष्ट लागलेचे असते. फुलातून फळातून काय मधुरच इथे भात असतो. चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर, तर मग पिंपळाच्या काय झाडे पहा कशी गहिऱ्या गुलाबी पानाच्या रेशमी पताका नाचत उभी आहे. ती जुनी पाने गळता गळता
नवीही येत हाती म्हणून शीर्षासारखी ही पालवी महिलांच्या डोळ्यात काय भरत नव्हती. पण सारी नवी पाने आल्यावरच खरोखरच उन्हात जेव्हा ही बड गुलाबाची पाने चमकतात तेव्हा जणू काय सुंदर पुष्पाचे गेंदच काय झाडावर फुललेले आहेत असे वाटते. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार ती काही हलत नाही, पण या पानाची सारखी सळसळ त्यातल्या त्यात आमच्या घराजवळ म्हणजे एका पिंपळाच्या झाड आहे ते फारच काही भारीचे दिसते. मग इथे दाखवले सॉरी त्यांच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल चढली गेली. चारी बाजूने अगदी मध्यापर्यंत झाडाचे जो काय त्यांनी वेधून घेतला आहे. बघा असं चित्रमध्ये दाखवलं असं वेधून घेतले गेलेलं आहे. आता मधुमालती गुलाबी गेंद्याने खचून तर भरलीच आहे, पण आता फुलांच्या आणखी जागा नाही. अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानाची आणि गुच्छाची झाली गेली आहे. आणि नुसती पालवीची नाही तर हिरवी फळे ही इतर झाडाप्रमाणे फांदी फांदीला काय ओळीने चिटकून ते बसलेली आहेत. अशा सर्व फुलात अतिशय हिरहिरीने कोणी नटले असेल तर कोणी उग्रगंधी घाणेरी तर किती शोभिवंत आणि दुर्गी फुलांच्या गुच्छाने ते भरले गेले आहे. गुलाबी फुलात एखादे पिवळ्यात एखादे गुलाब, शेंदरी व पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंदरी, जांभळा कितीतरी म्हणून झाडांच्या काही दुरंगी फुलांच्या रंगाचे ते वर्णन केले गेले आहे. वास्तविक कुठलेच दोन रंग हे स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी शोभणारे नाहीत, तर निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक किंवा एरवी विसंगत वाटणारे हे रंग विशोभित दिसत नाही, उलट एकमेकांची शोभा वाढवतात. बघा आता गुजरातमध्ये बऱ्याच भागात काय वृक्ष वनस्पतीचा दुष्काळ, तिथेही या झाडाला काय भलतंच महत्व आहे. आपण तुच्छतेने घाणेरी बनतो, पण तिला तिच्या अतुलनीय रंग सौंदर्याला उपेशून पुढे जातो. गुजरातीत चुनडी असे सुंदर यथार्थ नाभिधान हे झाडाला दिले गेले आहे. आणि फुलाचे हे नाव ऐकल्यावर काठेवाडी राजपुतानीतल्या चुनाड्याच्या भडक रंगाचे रहस्य मला ते उमगले. भडक आणि विभूषित भडक आणि शोभित रंग म्हणून काय त्याची पुष्कळदा कुचेष्टा केली जाते, जी रंगाची मिश्रणे आम्ही आमच्या काय वस्त्र भरण्यात कटाक्षाने काय ते टाळतो. आणि तीच या लोकांनी काय शतके काय निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्य त्यांनी मानले आहेत. भारतीय रंगाभिरुची मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून ते मोठे नवल वाटते. तसेच ही माडाची आणि चूरमाडाची झाडे पाहिजे. बघा इथे दिलेले आहेत. माडाची झाडे बारमाहा हिरवी आणि फळाने भरलेली आपल्याला दिसतात. पल्लवाचा नखरा त्यांना माहितच नाही, जसा पण फाल्गुन लागला की त्यांच्या माथ्यावर अधिक काय फिक्क्या रंगाचे जावर भुरभुरल्यासारखे वाटते. त्यांच्या पानाच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळाच्या लंगराच्या वर पुढच्या आकाराचे पेट काय ते फुटते आणि त्या सुख्या कळकट काय पेवातून वेदकाच्या रंगाच्या फुलाच्या लोंब्या बाहेर पडतात. चैत्राच्या मध्यापर्यंत या लोंब्या काय आपल्याला दिसतात, पण नारळाची फुले निर्गंध टणक व झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून 4-2 फुले उचलून घेऊन जरा ते आपण निरखून पाहिजे. म्हणजे नारळ फुले येतात ते खाली पडतात, तुम्ही काय त्याचं निरीक्षण करून पाहिजे आहे. बघा त्यांना टणकपणा तुम्हाला बोचणार नाही, तर पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शांना बोटे सुखावतात. ती पाकळ्यांची फिक्क्या पिवळ्या रंगाची ही फुले आता तशाच रंगाच्या केसाची दाटी आणि 3 पाकळ्यांचा हा फुलांचा पेला पाहून त्यांच्या आकाराचे सौंदर्य पाहून तुम्ही मुग्ध झाल्या खेरीज राहणार नाही. प्रचंड नारळाचे हे नाखा एवढेच काय फुल पाहून त्याची आपल्याला गंमत वाटते. तर शेताच्या कडुलिंबाचे झाडे काय बघायचे दिले निळसर फुलाच्या तुराने काय भरून गेलेले असते.
मुरलेले आहे, त्याचे सुगंध हे रात्रीचे अतिशय मनोरस वाटतो. त्याच्या शेजारीच कडवट उग्र वासाचे करंजाचे झाडे संबंधित फुललेलं आहे. करंजाच्या फुलाचे रूप अलौकिक असते, अगदी नखा एवढे कळी. करंजीच्याच आकाराची पांढरी, हिरवी आणि फुल अशी कितीतरी निराळे उमलले दिसतात आपल्याला. पण एक निळी जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोक्यावर अर्धवर्तुळ आणि पांढरी टोपी, जणू काही तोपडे घातलेले. एक निळी जांभळी काय तोपडे घातलेले बाल घनश्यामच काय फुलात काय ते रूपात अवतरले आहे. रस्त्यावर पडलेल्या फुलांचा खस फार रमणीय दिसतो. चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण आपलं होत नाही. तर वसंताशी पौषखेरीस पासूनच मोहरून सहकार करणारे आंब्याचे झाड, लांब लचक देठांना लागलेले कैऱ्याचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत असताना किंवा पोपट किंवा कावळे त्यात काय पाडल्या गेलेल्या आहेत की नाही हे पाहण्याकरिता त्यांना काही चोचतो प्रहर करतात. तेव्हा मोठी मोज आपल्याला दिसते. पण गावाबाहेरच्या झाडातून कोकिळाचे कुजणे काय बहुधा या झाडावर चालत असे. कैऱ्या जून झालेल्या असतानाच एकीकडे पाने काही झडकते असतात, तर पण झाड हे वृक्ष असे कधीच दिसत नाही. तर चैत्राच्या काही झाडांना पालवीचे ओसाचे घोस इथे लागतात आणि कैऱ्यांबरोबर ते हे काही झोके घेतात. मागडले मोहराच्या झोक्यातून भरलेले सुगंधाने गरवले झाड हे सुंदर की आताचे हे सांगणे आपल्याला कठीण आहे. आणि फणस हे त्याला काय नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी तेही काही टवटवी दिसते आणि ते फळे पाण्यापासून ते डोकीपर्यंत लादली गेलेली नजरेत भरतायत. पण फणसाला फुले धरत नाही, तर पौष मागात त्याला हिरवे कोके येतात. फुगीर मिरची सारखे मग एक एक कोका दुबकतो, तर वरचे टरफल तपकिरी होऊन गळते. आतला हिरवा फणस हा गुळगुळीत तुकतुकीत असतो. मग दिवसांत त्यावर काही खसखशी सारखे बारके दाणे दिसू लागतात. बघा इथे दाखवले फणस, त्या काय बारके दाणे दिसू लागत असतात. ते दाणे मोडून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात आणि त्यांच्या खालून काटे मारतात. ते तंतू गळले की संपूर्ण अवयवाने युक्त आणि आकाराने मुसंबे एवढा फणस तयार होतो. अगदी बुंदापासून ते धरतात ते कधी फळ अर्ध मातीत काय पण गाडले जाते. रूपरस गंधमय अशा चैत्र मासाची शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्याने काय ते पूर्णत्वाला येते. आणि ठिकठिकाणी काही लोंबत्या आकाराचे, तर काही वाटोळे चेंडू सारखी, तर काही पसरट गोल अशी काही कळीवरी घरटी म्हणजेच वसंताच्या चित्रलिपीतील एक सुंदर विरामचिन्ह वाटतात. मला माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो आणि म्हणूनच निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्याच्या पेक्षा हा स्थूल विरामचिन्हाकडे पाहायला तो जास्त आवडतो. बघा छान तर आपल्या प्रत्येक फळाचं कसं कसं काय फुलं येतात, कशी त्यातनं फळ निर्माण होतं हे पाठातून आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. पाठावरील स्वाध्याय तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. आपण इथेच थांबूया. थँक्यू.